तुम्ही जो आतापर्यंत व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती टोटल आपल्या चॅनलवरती मिळून जाईल. हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करून घ्यायचं आहे. येथे तुम्ही बघू शकाल की ते आपण कॅपकट ओपन केलं. कॅपकट ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली बीट मा व्हिडिओ असेल सिलेक्ट करून इथून ॲड करायचा. हा बीट मा व्हिडिओ येथे तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडे ते स्क्रोल करायचं तुम्हाला एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. इथून हे सॉन्ग आपल्या इथून ॲड होऊन जाईल. सॉन्ग ॲड झाल्यानंतर ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण बीट दिलेले आहेत तर ह्या बीट आपल्या जिथून चेंज होतील तिथून हा जो फोटो असेल इथून स्प्लिट करायचा म्हणजे व्हिडिओ आहे तो तर इथून सिम्पली ते बीट चेंज होते. तर ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करूया. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते तर ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करूया. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल तो शॉर्टच्या बीटपर्यंत मला स्प्लिट करत द्यायचा आहे. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला भाग झाला बीट मा व्हिडिओचा त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडे ते स्क्रोल करा रिप्लेचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून सिम्पली इथून फोटो ॲड करायचा आहे. ठीक आहे. ह्याच्या पुढच्या बीटला सिम्पली रिप्लेसवरती क्लिक करू इथून सर्व बीटला इथून एकच फोटो इथून ॲड करून घ्यायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर सिम्पली आपला ही जी बीट आहे ना म्हणजे इथे तुम्ही बघू शकाल की 6 सेकंद आहे तिथली जिथून स्प्लिट केला आहे तिथे आहे आणि इथे तुम्हाला ओव्हरलेचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करा. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून दुसरं पेन जे असेल इथून ॲड करायचं आहे आणि ह्याची लेंथ शेवटपर्यंत न्यायची. ठीक आहे. अशा प्रकारे त्याच्यानंतर पुन्हा पहिल्यांदा टेयचं आहे आणि पहिल्यांदा आल्यानंतर पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून दुसरं पहिलं पेन जे असेल इथून ॲड करायचं. ठीक आहे. अशा प्रकारे ह्याचीसुद्धा लेंथ शेवटपर्यंत न्यायची अशा ठीक आहे. म्हणजे इथून एका खाली एक हे बसून जाईल अशा ठीक आहे. इथून बघू शकाल की अशा प्रकारे. ठीक आहे. मी इथून ना सर्व फोटो बीट नव्हतं इथून ॲड करून घेतो तुम्ही पण घ्या. तर इथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आणि पेन जे आपण ॲड करून घेतल्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून हे तुम्हाला कंबोच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल. स्लिप अँड स्लाईड 2चा इथून स्लाईड करायचा आहे. त्याच्या पुढं सिम्पली आपल्याला आहे ना कंबोमधलाच स्लिप अँड स्लाईड 1चं इथून इफेक्ट असेल इथून स्लाईड करायचं आहे. कंबोमध्ये हा जो फेड असेल तो तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यानंतर त्याच्या पुढं तोच इथून इफेक्ट स्लाईड करायचा आहे स्लिप अँड स्लाईड 2चा त्याच्या पुढं स्लिप अँड स्लाईड 1चा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो असेल त्या फोटो सिम्पली इनमधला रेक्टँगल आउटचा तो इफेक्ट स्लाईड करायचा आहे. त्याच्या पुढं सिम्पली कंबोमधला डिस्टो राईटचा तो इफेक्ट स्लाईड करायचा आहे. त्याच्या पुढं सेमच इथून इफेक्ट स्लाईड करायचा आहे डिस्टो राईटचा. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या पुढं सिम्पली कंबोमधला प्लॅनमा 1चा तो इफेक्ट स्लाईड करायचा आहे. त्याच्या पुढं सिम्पली कंबोमधलाच प्लॅनमा 2चा तो इफेक्ट स्लाईड करून द्यायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढं प्लॅनमा 1चा प्लॅनमा 2चा. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा हा फोटो असेल त्या फोटो सिम्पली इनमधला ड्रॉप डाऊनचा तो इफेक्ट स्लाईड करायचा आहे. त्याच्या पुढं सिम्पली आपल्याला आहे ना इनमधला स्पेंडिंगचा तो इफेक्ट स्लाईड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली इनमधलाच क्रॉस ओपनचा तो इफेक्ट स्लाईड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला रेक्टँगल आउटचा तो एक सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर पहिल्यांदा टेयचं आहे खाली तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली इंट्रो आणि आउटरोमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल. हॅलो ब्लरचा तो सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायच्या पेक्षा चिल्ल्यानंतर असेल पहिल्या फोटोपासून सिम्पली हा जो आपला 6 सेकंदाच्या मागचा फोटो आहे तिथपर्यंत आणून ठेवायचे आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड दाखवून इंटेन्सिटी संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 6 सेकंद आहे तिथला फोटो असेल जो आपण स्प्लिट केला ते यायचं आहे आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करू सिम्पली तुम्हाला ग्लिचच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल क्रोमॅटिकचा इथून स्लाईड करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायच्या वेळी चिल्ल्यानंतर 6 सेकंदाच्या फोटोपासून सिम्पली शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर पुन्हा तिथे जायचं इथे आल्यानंतर पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा इथून स्लाईड करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायच्या वेळी चिल्ल्यानंतर 6 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. त्याच्यानंतर इथून हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल एक्सपोर्ट होऊन जाईल.